गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. सर्वांना माझा आवाज येतोय? तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करतोय पहा. तर आज आपण पायथॉन मध्ये नवीन टॉपिकला सुरुवात करतोय. त्या टॉपिकचं नाव आहे ऑपरेटर्स. पायथॉन मध्ये आपण सुरुवात करतोय ऑपरेटर्स इन पायथॉन. ओके. तर कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज घ्या, प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये तुम्हाला ऑपरेटर कन्सेप्ट हा दिसेलच पहा. ओके. आता ऑपरेटर्स म्हणजे काय, तर जे काय आपण या ठिकाणी व्हेरिएबल्स घेतो, जे काय आपण व्हॅल्यूज घेतोय, त्यावर काय करायचे तर आपल्याला ऑपरेशन्स करायचे. त्यासाठी जे काय आपण सिम्बॉल यूज करतो त्याला म्हणायचं आपल्याला ऑपरेटर. जसं की या ठिकाणी पहा मी राईट करतोय a इज इक्वल टू 10, b इज इक्वल टू 20 आणि इथे मी राईट करतोय a प्लस b. म्हणजे इथे जो काय मी या ठिकाणी व्हेरिएबल किंवा व्हॅल्यू यावर मला ऑपरेशन करायचंय. कोणतं ऑपरेशन करायचंय? मला इथे करायचं ऍडिशनचं ऑपरेटर. तर ऍडिशनच्या ऑपरेशन करण्यासाठी मी जे काय सिम्बॉल यूज केलंय त्या सिम्बॉलला तुम्हाला काय म्हणायचे? ऑपरेटर म्हणायचे. ओके. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पायथॉन मध्ये ऑपरेटर्स किती आहेत, किती प्रकारचे ऑपरेटर्स आहेत ते आपल्याला काय करायचे इथे डिस्कस करायचे. प्रत्येक लँग्वेजेस मध्ये ऑपरेटर हे असतात. प्रत्येक लँग्वेजेस मध्ये ऑपरेटर्स काही सेम असतात, काही ऑपरेटर हे डिफरन्स असतात. आपल्याला बघायचे पायथॉन मध्ये ऑपरेटर्स. तर लक्षात घ्या, पायथॉन मध्ये 7 प्रकारचे ऑपरेटर्स आहेत. किती प्रकारचे ऑपरेटर्स आहेत? 7 प्रकारचे. तर कोणकोणते ऑपरेटर्स आहेत ते वन बाय वन आपण इथे राईट करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा पायथॉन मध्ये आहेत अरिथमॅटिक ऑपरेटर. हे सर्व आपण वन बाय वन एक एक करून आपण डीप मध्ये आपण डिस्कस करणार आहे. त्यानंतर पहा रिलेशनल ऑपरेटर. आता रिलेशनल ऑपरेटरलाच तुम्ही या ठिकाणी कंपॅरिझन ऑपरेटर म्हणू शकता पहा. त्यानंतर थर्ड लॉजिकल ऑपरेटर. चौथा टाइप आहे या ठिकाणी असाइनमेंट ऑपरेटर. पाचवा टाइप आहे या ठिकाणी बीट वाइज ऑपरेटर. सहावा आयडेंटिटी ऑपरेटर आणि सातवा आहे या ठिकाणी मेंबरशिप ऑपरेटर. तर पायथॉन मध्ये टोटल किती ऑपरेटर आहेत? 7 ऑपरेटर आहेत. कोणकोणते? अरिथमॅटिक, रिलेशनल, लॉजिकल, असाइनमेंट, बीट वाइज, आयडेंटिटी आणि मेंबरशिप असे पायथॉन मध्ये 7 प्रकारचे ऑपरेटर्स काय आहेत. तर आपल्याला काय करायचे, हे ऑपरेटर्स वन बाय वन एक एक करून काय करायचे डीप मध्ये या ठिकाणी कव्हर करायचे. ओके. चला, तर यामध्ये आपण सगळ्यात अगोदर पाहतोय अरिथमॅटिक ऑपरेटर्स. पायथॉन मध्ये शिकतोय आपण सगळ्यात अगोदर अरिथमॅटिक ऑपरेटर. आता अरिथमॅटिक ऑपरेटर म्हणजे काय? अरिथमॅटिक थोडक्यात आपण मॅथिक म्हणजे गणिती, आपल्याला गणित सॉल्व्ह करायचंय. ओके. मॅथमॅटिक्सचे आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. थोडक्यात ते कोणकोणते ऑपरेटर आहेत? तर अरिथमॅटिक ऑपरेटर आहेत पहा प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस, त्यानंतर डबल स्लॅश आणि डबल स्टार. हे आहेत तुमचे अरिथमॅटिक ऑपरेटर. ओके. हा प्लस ऑपरेटर कशासाठी यूज करायचंय? ऍडिशन साठी. मायनस ऑपरेटर सबट्रॅक्शन साठी. स्टार ऑपरेटर मल्टिप्लिकेशन साठी. स्लॅश ऑपरेटर डिव्हिजन साठी. मॉड ऑपरेटर मॉड्युलस म्हणजे शिल्लक, तुम्हाला काय करायची बाकी शिल्लक घ्यायची त्यासाठी आपण यूज करतो मॉड ऑपरेटर. ओके. डबल स्लॅश याला म्हणतो आपण फ्लोर डिव्हिजन. आणि डबल स्टारला म्हणतो या ठिकाणी आपण पॉवर किंवा एक्सपोनेन्शियल असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता पहा. ओके. तर अरिथमॅटिक ऑपरेटर कोणकोणते? प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस, फ्लोर डिव्हिजन आणि एक्सपोनेंट किंवा पॉवर असे 1 2 3 4 5 6 7 ऑपरेटर्स कशामध्ये आहेत तुमचे? अरिथमॅटिक ऑपरेटर्स मध्ये आहेत पहा. ओके. आता या प्रत्येक ऑपरेटरवर काय करायचं आपलं एक एक एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय. ओके. चला, तर मला सांगा सर्वांनी पायथॉन इन्स्टॉल केलेला आहे?
सर्वांच्या लॅपटॉप मध्ये पायथॉन इन्स्टॉल आहे, कारण आज आहे आपला फुल स्टॅक पायथॉनचा डे 5, 5वा दिवस आहे आणि आजपासून आपण स्टार्ट करतोय ऑपरेटर कन्सेप्ट. तर सर्वांच्या लॅपटॉप मध्ये, कॉम्प्युटर मध्ये किंवा मोबाईल मध्ये पायथॉन इन्स्टॉल आहे. मी प्रत्येक लेक्चर मध्ये तुम्हाला सांगतोय की पायथॉन काय करत चला, इन्स्टॉल करून ठेवत चला. ओके, चला तर आज आपण काय करूयात, ऑपरेटर कन्सेप्टला आपण सुरुवात करतोय. तर त्यासाठी पहा आता मी करतोय काय की इथे पहा आपलं काम कुठे करायचंय, आयडियली मध्ये करायचंय. काम कुठे करायचं आपल्याला, आयडियली मध्ये करायचंय. तर मी इथे एक नवीन फोल्डर बनवतो. पहा डेस्कटॉपला काय करतो, मी एक नवीन फोल्डर बनवतोय. सर्वांना फोल्डर बनवता येत असेल, राईट क्लिक करायचंय, इथे न्यू म्हणायचंय आणि फोल्डरला मी या ठिकाणी नाव देतो पहा पायथॉन B7. पायथॉन B7 म्हणजे बॅच 7 असं या ठिकाणी मी माझ्या फोल्डरला नाव दिलेलं आहे. पहा तुम्ही तुमच्या फोल्डरला नाव काही देऊ शकता. आता आपल्याला करायचं काय, इथून पुढे जे काय मी फाईल करेल, जे काय फाईल मी राईट करेल, जे काय फाईल मी या ठिकाणी आता सेव्ह करायच्या, ते सेव्ह कुठे करायचे तर आपल्याला आपल्या या फोल्डरच्या आतमध्ये सेव्ह करायच्या. आतापर्यंत आपण आयडियली मध्ये काम करत होतो, पण आपण आतापर्यंत फाईल सेव्ह करत नव्हतो. तर आता काय करायचं आपल्याला, आपल्या फाईलच्या सेव्ह करायच्या. कुठे, आपल्या फोल्डरच्या आतमध्ये. त्याच्यासाठी मी डेस्कटॉपला एक फोल्डर बनवलेला आहे, त्या फोल्डरला नाव दिलेलं आहे पायथॉन B7. सध्या तर या फोल्डरच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारच्या फाईल्स माझ्याकडे अवेलेबल नाहीत, पण इथून पुढच्या फाईल मी सगळ्या फोल्डरच्या आतमध्ये काय करणार आहेत, सेव्ह करणार आहेत. चला तर या ठिकाणी पायथॉनला ओपन करायचंय, म्हणजे IDLE काय ओपन करायचंय तुम्हाला, IDLE इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट लर्निंग एन्व्हायरमेंट, फुल फॉर्म लक्षात असू द्या. ओके, चला तर या ठिकाणी तुमची IDLE शेल ओपन होईल. ओपन होईपर्यंत आपण वेट करूयात. ओके, आता तुम्हाला काय करायचे, ह्या सेल मध्ये सुद्धा तुम्ही प्रोग्राम्स करू शकता, बरोबर आहे. इथे सुद्धा तुम्ही काय करू शकता, प्रोग्राम राईट करू शकता. पण आता आपल्याला इथे प्रोग्राम नाही करायचा, तर तुम्हाला करायचंय काय, इथे फाईल मध्ये जायचंय. पहा एक नंबरला जे ऑप्शन दिसतंय फाईल, फाईल मध्ये जायचंय आणि इथे जाऊन काय म्हणायचंय, न्यू फाईल. नवीन फाईल, आपल्याला आता नवीन फाईल घ्यायची आहे, एक नवीन विंडो तयार करायची. तर इथे पहा न्यू फाईल मध्ये जायचंय आणि काय म्हणायचंय, न्यू फाईल. एक नवीन फाईल तुम्हाला या ठिकाणी आलेली दिसेल. आता प्रोग्राम करण्याच्या अगोदर प्रोग्रामला काय करायचं आपल्याला, सेव्ह करायचं. तर परत फाईल मध्ये जायचंय आणि काय म्हणायचंय, सेव्ह ॲज. नवीन विंडो आली, परत इथे जायचंय आणि काय म्हणायचंय, सेव्ह ॲज. फाईलला सेव्ह करा. कुठे करायची सेव्ह, आता आपण जे फोल्डर बनवलं, कुठे फोल्डर बनवलंय, तर फोल्डर बनवलेलं आहे आपण डेस्कटॉपला. मी माझ्या फोल्डरला नाव दिलेलं आहे पायथॉन B7. तर मी आलो माझ्या फोल्डरच्या आतमध्ये, डेस्कटॉपला पायथॉन B7 फोल्डरच्या आतमध्ये, आणि मी माझ्या फाईलला नाव देतो ऑपरेटर. ऑपरेटर. आणि लक्षात ठेवा आपण प्रोग्राम कोणते करतोय, पायथॉनचे करतोय. म्हणून कंपल्सरी तुम्हाला फाईलच्या शेवटी तुम्हाला इथे लावायचंय .py. फाईलच्या शेवटी तुम्हाला ठिकाणी काय लावायचंय, .py कंपल्सरी. जसं आपण HTML चे प्रोग्राम करत असतो तर .html, PHP चे करत असेल तर .php, जावाचे असतील तर .java. पण आपण इथे प्रोग्राम्स कोणते करतोय, पायथॉनचे करतोय. म्हणून लक्षात असू द्या, फाईल नेमच्या शेवटी तुम्हाला काय लावायचंय, कंपल्सरी .py. फाईलला नाव काही द्या, पण .py तुम्हाला कंपल्सरी इथे राईट करायचंय आणि मी फाईलला करतो सेव्ह. तर इथे तुम्हाला तुम्ही जे काही फाईलला नाव दिलेलं असेल, ती फाईलचं नाव तुम्हाला इथे आलेलं दिसेल. फाईल कुठे स्टोअर झाली आहे माझी, समजा इथे डेस्कटॉपला पायथॉन B7 नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये माझ्या फाईलचं नाव आहे operator.py. इथे तुम्ही लक्ष देऊ शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपली फाईल नेमकी ही कुठे सेव्ह होतीये. हा, आता लक्षात घ्या, आपल्या प्रोग्रामला करायची सुरुवात. आपण पाहतोय अरिथमेटिक ऑपरेटर. आपण पाहतोय अरिथमेटिक ऑपरेटर. तर अरिथमेटिक ऑपरेटर्स कोणकोणते आहेत हे आपण आता पाहिलेले आहेत. ते वन बाय वन आपण प्रॅक्टिकली सॉल्व्ह करून पाहूयात. तर मी इथे प्रिंट करण्यासाठी काय यूज करायचं आपल्याला, प्रिंट फंक्शन. प्रिंट करण्यासाठी प्रिंट फंक्शन. आता प्रिंट करतो मी काय, प्रिंट करतो 100 प्लस 200. मी तुम्हाला सांगितलंय काय, व्हेरिएबल किंवा व्हॅल्यूज, व्हेरिएबल किंवा व्हॅल्यूज यावर आपल्याला काय करायचं, ऑपरेशन करायचंय. यावर काय करायचं आपल्याला,
ऑपरेशन करायचंय. कोणतं ऑपरेशन करतोय तर आपण ऍडिशन. त्यासाठी आपण कोणतं साइन यूज केलेलं आहे प्लस. हा इथे पहा आता मी प्रोग्राम राईट केलेला आहे. परत या ठिकाणी मी इथे यूज करतो प्रिंट समजा 100 मायनस 50. ओके परत एक ऑपरेटर 100 इंटू 50. परत एक ऑपरेटर 100 डिवायडेड बाय 50 आणि अजून एक प्रिंट राईट करतो मी. त्यामध्ये राईट करतो 100 मॉड 50. आता या ठिकाणी आपण 5 ऑपरेटर यूज केलेत. प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि मॉड्युलस. बाकीचे ऑपरेटर आपण याच्या नंतर पाहूया. हे दोन ऑपरेटर पायथॉन मध्ये नवीन आहेत. हे दोन ऑपरेटर्स पायथॉन मध्ये नवीन आहेत. हे ऑपरेटर प्रत्येक लँग्वेज मध्ये आहेत आणि तुम्ही आतापर्यंत ते पाहत किंवा शिकत आलेले असतालच. तर हे ऑपरेटर आपण अगोदर पाहूया. चल इथे पहा पायथॉन मध्ये तुम्हाला कमेंट मध्ये मी राईट करतो. आपण कमेंट टॉपिक या ठिकाणी आपला शिकायचा बाकी आहे. तर कमेंट मी इथे फक्त शॉर्ट मध्ये राईट करतो कमेंट. आता कमेंट टॉपिक हा आपल्याला अगोदर घ्यायचा होता पण माझ्या लक्षात नाही. ओके चला कमेंट म्हणजे काय तर पायथॉन मध्ये तुम्हाला काय करायचंय युजरला समजण्यासाठी एखादी लाईन ऍड करायची. कमेंट युजरला समजण्यासाठी कमेंट ही चेक होत नाही. कमेंट डज नॉट चेक. कमेंट डज नॉट चेक. कमेंट तुमची चेक होत नाही. त्यानंतर कमेंट तुमची या ठिकाणी एक्झिक्यूट होत नाही. डज नॉट एक्झिक्यूट म्हणजे कमेंट चेक होत नाही, एक्झिक्यूट होत नाही. ओके कमेंट आपण कशासाठी यूज करतो टू क्लेरिफाय द प्रोग्राम ऑफ युजर. प्रोग्राम ऑफ युजर की आपण कोणता प्रोग्राम करतोय त्या प्रोग्रामची जी काही माहिती आहे डिस्क्रिप्शन आहे ते आपण कुठे राईट करत असतो कमेंट मध्ये राईट करतो. आणि पायथॉन मध्ये तुम्ही दोन प्रकारे कमेंट देऊ शकता. तर कमेंटचे दोन टाइप्स आहेत. कोणते टाइप्स तर सिंगल लाईन कमेंट, सिंगल लाईन कमेंट आणि मल्टी लाईन कमेंट. सिंगल लाईन अँड मल्टी लाईन कमेंट. कमेंट म्हणजे आपल्याला युजरला समजण्यासाठी आपण काहीतरी इथे कमेंट राईट करतो. तर कमेंटचे दोन टाइप आहेत. एक आहे सिंगल लाईन, सिंगल म्हणजे एक लाईन. मल्टी लाईन म्हणजे जास्त लाईन. एकाच वेळेस तुम्ही एक लाईन पण कमेंट टाकू शकता किंवा एका वेळेस तुम्ही मल्टी लाईन सुद्धा कमेंट टाकू शकता. तर मल्टी लाईन कमेंट साठी तुम्हाला इथे यूज करायचंय हॅश. कोणतं सिम्बॉल यूज करायचंय हॅश. आणि सिंगल लाईन कमेंट साठी हॅश आणि मल्टी लाईन कमेंट साठी तुम्हाला यूज करायचा आहे 1 2 3 तीन वेळेस ट्रिपल कोट. तीन वेळेस ट्रिपल कोट. हे पहा सिंगल लाईन साठी हॅश, मल्टी लाईन कमेंट साठी यूज करायचा आहे 3 वेळेस कोट. आणि याच्या आतमध्ये असणार आहेत तुमच्या लाईन्स. याच्या आतमध्ये असणार आहेत तुमच्या लाईन्स. हे आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत. फक्त लक्षात असू द्या कमेंट चेक होत नाही, एक्झिक्यूट होत नाही. कमेंट तुमच्या ठिकाणी फक्त आपण युजरला समजण्यासाठी देतो. तर सेम हाच कन्सेप्ट आता इथे मी यूज करतो. आता समजा मी इथे कमेंट देतो पहा. मी इथे हॅश राईट करतो. ओके म्हणजे याच्या पुढे जे काय मी राईट करेल ना ते तुम्हाला आउटपुटला दिसणार नाही. ओके समजा मी इथे राईट करतो. मला सांगा दोघांची ऍडिशन 100 अधिक 200 आउटपुट किती यायला पाहिजे 300. ओके समजा इथे मी यांचा आउटपुट राईट करतो काय की मला या ठिकाणी 100 मधून 50 गेले. माझं एक्सपेक्टेड आन्सर किती आहे 50. मला हे आन्सर भेटायला पाहिजेत. हे मी तुम्हाला इथे समजण्यासाठी देतो. या 100 गुणिले 50, 100 गुणिले 50 उत्तर किती पाहिजे समजा 5 1 2 3 5000. 100 गुणिले 50 5000. आता 100 भागिले 50 आता इथे भागिले केलेलेत आपण. 100 ला कितीने भाग द्यायचा आहे 50 ने. 50 एक्के सॉरी डायरेक्ट 50 दुने 100 बाकी किती उरली 0. तर लक्षात घ्या डिवायडेड बाय डिवाइड मध्ये तुम्हाला भेटतं उत्तर. ज्यावेळेस तुम्ही स्लॅश यूज करता त्यावेळेस तुम्हाला भेटतंय वरचं आन्सर. आणि ज्यावेळेस तुम्ही मॉड यूज करता मॉड म्हणजे शिल्लक, शिल्लक म्हणजे बाकी. दोघांमध्ये फरक पहा की ज्या वेळेस तुम्ही स्लॅश यूज करता त्यावेळेस तुम्हाला भेटतं उत्तर आणि ज्या वेळेस तुम्ही मॉड यूज करता त्यावेळेस तुम्हाला भेटते बाकी. म्हणजे ज्या वेळेस या ठिकाणी मी 100 ला 50 ने भाग देईल त्यावेळेस उत्तर किती येते 2 आणि ज्या वेळेस मी 100 ला 50 ने भाग देतोय त्यावेळेस बाकी किती येते 0. आपण हे जे काय आन्सर काढलेले आहेत आता हे आन्सर बरोबर आहेत का नाही चेक करायचे. आलेले आन्सर बरोबर आहेत का नाही आपल्याला चेक करायचे.
तर त्याच्यासाठी काय करायचंय, फाईल मध्ये जायचंय आणि प्रोग्रामला काय करायचं, सेव्ह करायचं. आता प्रोग्राम आपण राईट केलाय, प्रोग्रामला रन करायचा आहे. तर रन करण्याच्या अगोदर प्रोग्रामला काय करा, सेव्ह करा. एक तर डायरेक्टली कंट्रोल एस ने तुम्ही सेव्ह करू शकता किंवा फाईल मध्ये जाऊन तुम्ही सेव्ह करू शकता. आता रन कसा करायचा आहे, इथे रन नावाचं बटन दिसतंय, ऑप्शन दिसतंय, या रन वर क्लिक करा आणि काय म्हणायचंय, रन मॉड्यूल. पहिलं जे ऑप्शन आलंय रन मॉड्यूल, या रन मॉड्यूल वर क्लिक करा. तुमचा प्रोग्राम या ठिकाणी रन झालेला तुम्हाला भेटेल. पहा, पहिला आन्सर 300 बरोबर आहे का, त्यानंतर 50 ओके, 5000 ओके, 2.0 म्हणजे इथे फ्लोट मध्ये आन्सर आले, काय अडचण नाही, आणि 0 बाकी आलेली आपली 0. ओके, मग मी तुम्हाला ठिकाणी प्रश्न विचारतोय की जर समजा इथे मी असं राईट करत असेल, काय 100 डिवायडेड बाय 3 आणि इथे मी 100 डिवायडेड बाय 3 आणि इथे मी यूज करतो प्रिंट 100 मॉड 3, तर मला या ठिकाणी आन्सर सांगा बरं काय भेटेल. याचा आन्सर सांगा बरं काय भेटायला पाहिजे. जर मी 100 ला 3 ने भाग दिला तर मला उत्तर किती भेटतंय, 100 भागिले 3, 100 ला 3 ने भाग द्या, 100 ला 3 ने भाग द्या. ओके, चला भाग देऊयात आपण. 3 त्रिक 9, 10 मधून 9 गेले 1, वरतून आले 0, परत 3 त्रिक 9, परत 10 मधून 9 गेले 1. हा आता भाग जात नाहीये म्हणून इथे आपण पॉइंट देणार आणि इथे आपण 0 देणार. परत 3 त्रिक 9, परत 1, परत आपण इथे 0 देणार, परत 3 त्रिक 9, परत या ठिकाणी आपलं काय होणार, बाकी 1 येणार. मला सांगा आपला आन्सर किती भेटेल. आन्सर 100 भागिले 3, 100 भागिले 3 उत्तर किती भेटायला पाहिजे, 33.33. हा, बाकी किती येते सांगा. मॉड म्हणजे काय, बाकी. जर मी 100 ला 3 ने भाग दिला तर मला बाकी किती आली आहे, बाकी 3 त्रिक 9, परत 3 त्रिक 9, बाकी किती येते मला 1, बाकी किती येते मला 1, म्हणजे इथे पहा बाकी पाहिजे मला 1. चला आपण काढलेले आन्सर बरोबर आहेत का चेक करूयात. ओके, हे पहा 33.33, त्यांनी पुढचे पॉइंट सुद्धा व्हॅल्यू घेतले पहा. ओके, आणि बाकी किती भेटली आपल्याला, 1 भेटली. ओके, म्हणजे सांगायचं काय की अरिथमेटिक ऑपरेटर ऍडिशन करण्यासाठी प्लस, सबट्रॅक्शन करण्यासाठी मायनस, गुणाकार करण्यासाठी मल्टी स्टार, भागाकार करण्यासाठी स्लॅश आणि बाकी आणण्यासाठी तुम्हाला यूज करायचा आहे मॉड ऑपरेटर. आणि हे जे काय मी राईट केलं हे कमेंट मध्ये टाकलेलं आहे, हे तुम्हाला आउटपुटला दिसणार नाही. जर समजा इथे मी हॅश घेतला नसता तर लगेच मला या ठिकाणी एरर आला असता. हे पहा, इनव्हॅलिड सिंटॅक्स, लगेच मला आला असता एरर. ओके, आता पुढचे ऑपरेटर. आता आपल्याला हे तर माहित आहे, पुढचे कोणते ऑपरेटर आहेत, पुढे आहे या ठिकाणी डबल स्लॅश आणि डबल स्टार. पायथॉन मध्ये नवीन ऑपरेटर आहेत डबल स्टार आणि डबल स्लॅश. आता डबल स्लॅश आपण पाहूयात, सिंपल आहे. डबल स्लॅश मी इथे राईट करतो प्रिंट, डायरेक्टली आपण राईट करूया प्रिंट 100 डबल स्लॅश 3. आता डबल स्लॅशचं मिनिंग काय आहे, डबल स्लॅशला काय म्हणतो आपण, डबल स्लॅशला नाव आहे फ्लोर डिव्हिजन. याला काय म्हणतो आपण, फ्लोर डिव्हिजन. तर हा काय करतो की पॉइंट नंतरची व्हॅल्यू डिलीट करतो. काय करतो तो, पॉइंट नंतरची व्हॅल्यू आफ्टर पॉइंट नंबर डिलीट डायरेक्टली डिलीट करतो. पॉइंट नंतर जे उत्तर येत आहे ना तो डायरेक्टली डिलीट करतो. समजा आता मी इथे राईट केलं होतं पहा 100 मॉड 3, 100 मॉड 3, तर आपल्याला इथे उत्तर काय भेटलं. समजा मी इथे असं राईट करतोय काय 100 डिवायडेड बाय 3, तर इथे मला आन्सर काय भेटलं 33.33 भेटलं. पण मी या ठिकाणी राईट करतो 100 डबल स्लॅश म्हणजे फ्लोर डिव्हिजन. तर फ्लोर डिव्हिजन काय करतो, पॉइंट नंतरची व्हॅल्यू रिमूव्ह करतो, पॉइंट नंतरची व्हॅल्यू रिमूव्ह करेल, म्हणजे आउटपुटला मला देईल फक्त 33. चला चेक करूया आउटपुटला 33 येत आहे का. हे पहा, हा आउटपुट आहे डिव्हिजनचा सिंगल स्लॅशचा आणि हा आउटपुट आहे डबल स्लॅशचा. डबल स्लॅश काय करतो, पॉइंट नंतरची व्हॅल्यू हा रिमूव्ह करतोय. तर सिंगल स्लॅश आणि डबल स्लॅश दोघांमधला डिफरन्स क्लिअर झालाय. डबल स्लॅश हा पॉइंट आलेलं उत्तर, पॉइंट नंतरचा आलेलं उत्तर तो काय करतो त्या ठिकाणी डिलीट करतो, फक्त पॉइंटच्या अगोदरची व्हॅल्यू तुम्हाला शो करतोय. तर सिंगल स्लॅश आणि डबल स्लॅश दोघांमधला डिफरन्स क्लिअर होतोय.
माझा आवाज आणि माझी स्क्रीन तुमच्यापर्यंत पोहोचतीये? मेसेज करून सांगा. तुमचे नाव, तुमचे मेसेजेस मला या ठिकाणी दिसतात. काही डाऊट, काही प्रश्न, एखादा टॉपिक समजला नसेल तर तुम्ही मला परत एकदा विचारू शकता. ओके, त्यानंतर पहा पुढचा ऑपरेटर. आता आपण तर सिंगल स्टार ऑपरेटर पाहिलंय. आता आपल्याला बघायचंय डबल स्टार. आता डबल स्टारचा मिनिंग काय होतो? डबल स्टार मीन्स पॉवर. डबल स्टार मीन्स पॉवर, किंवा तुम्ही याला एक्सपोनेन्शियल सुद्धा म्हणू शकता. पहा, एक्सपोनेन्शियल, एक्सपोनेन्शियल असंही तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. आता याचं म्हणणं काय? समजा इथे आपण डायरेक्टली प्रॅक्टिकली पाहूयात. समजा मी इथे राईट करतो प्रिंट करतो मी 2 into 3. सिंगल स्टार आहे. 2 into 3, 2 गुणिले 3 बेत्रिक 6. आपलं उत्तर येणार आहे 6. पण आता मी या ठिकाणी यूज करतो 2 डबल स्टार 3. आता डबल स्टार आहे. डबल स्टार मीन्स पॉवर. आपण म्हणतो ना काय, 2 to the power 3. म्हणजे बेस काय असणार 2 आणि त्याचा पॉवर काय असणार 3. म्हणजे काय की 2 ला 2 ने किती वेळेस गुणायचंय? 3 वेळेस गुणायचंय. पॉवर. डबल स्टार मीन्स पॉवर. 2 दुने 4 आणि 4 दुने 8. म्हणजे आपला आन्सर किती यायला पाहिजे? 8. आपला आन्सर यायला पाहिजे 8. फाईलला सेव्ह, प्रोग्रामला रन आणि चेक करा. काय आन्सर भेटला आपल्याला? 8. ओके, समजा मी या ठिकाणी इथे राईट करतो पहा 4 टू द पॉवर 4. म्हणजे काय? 4 चा पॉवर किती? 4. म्हणजे 4 ला किती वेळेस गुणायचंय? 4 वेळेस. 4 ला 4 वेळेस. 4 चौक 16. 16 गुणिले 16. 16 गुणिले 16. 256 आन्सर येतं का? पाहूयात. हा 256. म्हणजे पॉवरचं काम करतो, पॉवरचं. मग तुम्ही मला सांगा की इथे जर मी इथे असं राईट करत असेल काय 5 into 4. सांगा बरं मला या ठिकाणी आन्सर काय यायला पाहिजे? लक्षात घ्या, डबल स्टार आहे. डबल स्टार. डबल स्टार म्हणजे काय? बेस राहणार 5 आणि 5 चा पॉवर कवर होणार 4. म्हणजे 5 ला 5 ने किती वेळेस गुणायचंय? 4 वेळेस गुणाकार करायचा आहे. किती वेळेस गुणाकार करायचा आहे? 4 वेळेस. तर सांगा मला या ठिकाणी आउटपुट काय येईल? 5 to the power 4. 5 to the power 4. 5 into 5 into 5 into 5. 5 5 25. 25 गुणिले 25. सांगा. 5 ला 4 वेळेस गुणायचंय. म्हणजे आन्सर किती यायला पाहिजे आपल्याला? 625. आन्सर यायला पाहिजे 625. चला, तुम्ही सांगितलेलं आन्सर चेक करूयात. बरोबर येतंय का? तर बरोबर या ठिकाणी आलेलं आहे. पहा. ओके, तर हे आहेत तुमचे अरिथमॅटिक ऑपरेटर. हे कोणते ऑपरेटर? तुमचे अरिथमॅटिक ऑपरेटर. तर कोणकोणते अरिथमॅटिक ऑपरेटर आहेत? चला, तर प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस, फ्लोर डिव्हिजन आणि एक्सपोनेन्शियल किंवा पॉवर, असे आहेत 7 ऑपरेटर. हे 7चे 7 अरिथमॅटिक ऑपरेटर तुम्हाला समजलेले आहेत. हे 7चे 7 अरिथमॅटिक ऑपरेटर तुम्हाला समजलेले आहेत का? मेसेज करा. कुणाला समजलं नसेल तर मला विचारा. मी तुम्हाला परत एकदा सांगतो. ओके, चला, तर मला सांगा, हे तुम्हाला प्रॅक्टिकली करून पाहायचंय. हा जो काय प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम तुम्हाला प्रॅक्टिकली म्हणजे स्वतः करून पाहायचा आहे. पाहायचा असेल तर तुमच्यासाठी मी 5 मिनिटं थांबतो. हा प्रोग्राम तुम्हाला करून पाहायचा आहे का? पाहायचा असेल तर यस म्हणा, नसेल तर नो म्हणा. म्हणजे मी पुढे कंटिन्यू करतो. सांगा बाकीचे मेंबर्स, प्रोग्राम तुम्हाला राईट करून घ्यायचा आहे, स्वतः प्रॅक्टिकली करून पाहायचा आहे. ओके, चला, तुमच्यासाठी मी 5 मिनिटं थांबतो. काय करायचंय परत एकदा सांगतो. काय करायचंय? डेस्कटॉपला जायचंय तुम्हाला. जसं मी आता फोल्डर बनवलं ना, तुम्ही सुद्धा काय करा, डेस्कटॉपला एक फोल्डर बनवा पायथॉनचं आणि आयडीएली ओपन करायचंय. आयडीएली मध्ये जाऊन काय म्हणायचंय? फाईल. फाईल मध्ये जाऊन न्यू फाईल आणि काय करायचंय? नवीन फाईल मध्ये काम करा. इथे रन करण्यासाठी फाईलला सेव्ह करा आणि रन बटनवर क्लिक करून काय म्हणा? रन मॉड्यूल. या, तुमच्यासाठी मी 5 मिनिटं थांबतो.
तुमच्यासाठी मी 5 मिनिटं थांबतो. फक्त झाल्यानंतर मला मेसेज बॉक्स मध्ये डन म्हणून मेसेज करा. आता लक्षात घ्या, यामध्ये काही विद्यार्थ्यांना हा कन्सेप्ट येतोय, काही विद्यार्थ्यांना हा कन्सेप्ट येत नाहीये. पण लक्षात घ्या, जी काय बॅच आहे ती मला 0 पासून सुरुवात करायची आहे. म्हणजे यामध्ये ज्या मुलांना येत नाहीये त्यांना सुद्धा आपल्याला काय करायचंय, सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय. त्यामुळे ज्यांना येतंय त्यांनी थोडं वेट करा, ज्यांना येत नाहीये त्यांनी माझ्यासोबत काम करा. तुमच्यासाठी मी थांबतोय. ओके, तर झाल्यानंतर फक्त एक मेसेज बॉक्स मध्ये मला एक डन म्हणून मेसेज करा. म्हणजे त्यानंतर आपण पुढच्या ऑपरेटरला काय करूयात, सुरुवात करूयात. एक 2 ते 3 मिनिटं मी तुमच्यासाठी थांबतो आणि चेक करा आलेले आन्सर हेच आहेत का, येणारे उत्तर हेच आहेत का. ओके, थांबतो. आणि लक्षात घ्या, आज आपल्या पायथॉन डेमो लेक्चरचा शेवटचा दिवस आहे. आज 5 डेमो लेक्चर्स आज आपण कंप्लीट केलेले आहेत. आतापर्यंत 4 आणि आजचा धरून 5 डेमो आपले आजच्या आज पूर्ण झालेले आहेत. जर समजा तुम्हाला बॅच पुढे कंटिन्यू सुरू ठेवायची आहे, लक्षात घ्या आपण ही जी काय बॅच सुरू केलेली आहे ह्या बॅचवर आपण देतोय तुम्हाला 25% ऑफ. म्हणजे तुमच्या फीवर आपण 25% तुम्हाला काय देतोय, सवलत देतोय. परत हा चान्स तुम्हाला येणार नाहीये. जर समजा तुम्हाला बॅच पुढे कंटिन्यू करायची असेल तर मला एक मेसेज करा. तुम्हाला मी नवीन ग्रुप मध्ये ऍड करतोय. आपण एक नवीन ग्रुप बनवलेला आहे आणि त्या नवीन ग्रुप मध्ये मी तुम्हाला काय करणार आहे, ऍड करणार आहे. खरंच जर तुम्हाला पुढे जाऊन पायथॉन डेव्हलपर, फ्रंट एंड डेव्हलपर, रिॲक्ट डेव्हलपर आणि इंटर्नशिप तुम्हाला करायची असेल तर मला मेसेज करा. तुम्हाला मी नवीन ग्रुप मध्ये ऍड करेल आणि इथून पुढचे जे काही लेक्चरचे लिंक असतील त्या सर्व लेक्चरच्या लिंक म्हणा, रेकॉर्डेड व्हिडिओज म्हणा, हे सर्व तुम्हाला कुठे भेटणार आहेत, आपल्या नवीन ग्रुप मध्ये भेटणार आहेत. किंवा आतापर्यंत झालेले रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्हाला आपल्या ऍप मध्ये सुद्धा भेटतील. पहा तुम्हाला करायचं काय, प्ले स्टोर मध्ये जाऊन आपला ऍप इन्स्टॉल करायचा आहे, लक्स टेक हब ऍप इन्स्टॉल करायचा आहे. त्यामध्ये पहा तुम्हाला इथे सगळ्यात वरती पेड कोर्सेस मध्ये जायचंय पहा आणि सगळ्यात वरती तुम्हाला आपला एक पहिलाच या ठिकाणी बॅच दिसेल. पहा बॅचला नाव दिलेलं आपण B7 फुल स्टॅक पायथॉन. या बॅचला तुम्हाला ओपन करायचं आहे. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व काही माहिती भेटेल की आपण कोणकोणते प्रोग्रामिंग लँग्वेजेस या ठिकाणी आपण कव्हर करतोय. हे सर्व आपण शॉर्ट मध्ये दिलेलं आहे. इंटर्नशिप वगैरे आपण सर्व तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. हा, आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला जर या ठिकाणी वाटलंय की बॅच पुढे कंटिन्यू करायची आहे तर इथे सुद्धा तुम्ही काय करू शकता, पेमेंट करू शकता. अदरवाईज डायरेक्टली तुम्ही मला पेमेंट केलं तरीही चालेल. का, कारण इथून पुढच्या ज्या काही रेकॉर्डेड व्हिडिओज असतील, इथून पुढच्या ज्या काही नोट्स असतील, ज्या टेस्ट असतील, ते सर्व तुम्हाला कुठे भेटणार आहेत, तुमच्या ह्या बॅच मध्ये भेटणार आहे. तर तुम्हाला काय करायची आहे, इथून ही बॅचला तुम्हाला पेड करायची किंवा तुम्ही या ठिकाणी वन टाइम पे करू शकता. ऍक्च्युअली पाहिलं तर आपली 12,000 रुपये फी होती. 9,000 रुपये आपण या ठिकाणी 25% ऑफ करून देतोय. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही वन टाइम पेड केली तर फक्त तुम्हाला 8च भरायचे किंवा तुम्ही या ठिकाणी इन्स्टॉलमेंट मध्येही पेड करू शकता. पहा तर आपण या ठिकाणी इन्स्टॉलमेंट केलेले आहे. तुम्ही 2 इन्स्टॉलमेंट मध्ये फी पेड करू शकता. जर काही अडचण, काही इश्यू, प्रॉब्लेम असेल तर माझा मोबाईल नंबर तुम्हाला माहिती आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल किंवा मेसेज करा. तुम्हाला मी तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या आपण डिस्कस करूया. ओके, तर उद्या रविवार आपल्या लेक्चरला सुट्टी राहील. सोमवारपासून आपले लेक्चर्स रेग्युलर टायमिंग मध्ये सुरू राहतील. फक्त तुम्हाला मला एक मेसेज करायचा आहे म्हणजे मी तुम्हाला ग्रुप मध्ये ऍड करेल आणि अपडेट्स आपल्या नवीन ग्रुप मध्ये काय होतील, चालू राहतील. ओके, चला झालंय सर्वांचं, सर्वांचं झालंय. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय, सर्वांना माझा आवाज येतोय. ओके, आता पहा मी लेक्चर मध्ये तुमचे नाव घेत नाहीयेत कारण हे डेमो लेक्चर आहे आजचा. पण ज्या वेळेस आपण सोमवारपासून लेक्चर घेणार आहोत त्यावेळेस मी प्रत्येकाचे लेक्चर मध्ये नाव घेईल की तुमचं झालंय का, समजतंय का, तुम्हाला येतंय का. त्यावेळेस मी प्रत्येकाला लेक्चर मध्ये नाव घेईल. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे ऑलरेडी लेक्चर केलेले आहेत किंवा ऑलरेडी या ठिकाणी बॅच जॉईन केलेली आहे त्यांना आपली शिकवण्याची पद्धत माहिती आहे.
पण डेमो लेक्चर असल्यामुळे मी तुमचे नावं घेऊ शकत नाही, कारण मलाही माहिती नाहीये की तुम्ही बॅच पुढे कंटिन्यू करतायत का नाही. जे विद्यार्थी फिक्स होतील त्यांचे नावं आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये घेत जाऊ, जेणेकरून आपल्यामध्ये कम्युनिकेशन राहील आणि आपण बॅच पुढे कंटिन्यू करूयात. चला, तर या ठिकाणी पाहिले तर आपण अरिथमॅटिक ऑपरेटर. आता बघायचे तर आपल्याला पुढचे ऑपरेटर. तसा या ठिकाणी 7 ऑपरेटर्सचे टाइप्स आहेत. किती आहेत? 7. 7 पैकी आपण आता कोणता ऑपरेटर कव्हर केलाय? अरिथमॅटिक ऑपरेटर. अरिथमॅटिक ऑपरेटर. आता आपण पाहूयात असाइनमेंट ऑपरेटर. आता आपण पाहूयात असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट. आता थोडक्यात असाइनमेंट म्हणजे काय? असाइन करणे, व्हॅल्यू देणे, देण्यासाठी, व्हॅल्यू देण्यासाठी, असाइन करण्यासाठी आपण यूज करतो असाइनमेंट ऑपरेटर. ओके, असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटर व्हॅल्यू देण्यासाठी, असाइन करण्यासाठी. असाइनमेंट ऑपरेटर कोणकोणते आहेत? जसे की इज इक्वल टू. इज इक्वल टू आहे, प्लस इज इक्वल टू आहे, मायनस इज इक्वल टू आहे, मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू आहे, डिव्हिजन इज इक्वल टू आहे, मॉड इज इक्वल टू आहे, डबल स्टार इज इक्वल टू आहे आणि फ्लोर डिव्हिजन इज इक्वल टू आहे. किती ऑपरेटर आहेत? हे पहा, अरे असाइनमेंट ऑपरेटर इज इक्वल टू, प्लस इज इक्वल टू, मायनस इज इक्वल टू, स्टार इज इक्वल टू, स्लॅश इज इक्वल टू, मॉड इज इक्वल टू, डबल स्टार इज इक्वल टू आणि फ्लोर डिव्हिजन इज इक्वल टू. असे ऑपरेटर आहेत. आता या ठिकाणी पहा, आपण आता ऑपरेटर पाहिले. कोणते ऑपरेटर पाहिले आपण? अरिथमॅटिक ऑपरेटर. आपण आता शिकलो ना, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू मॉड, आणि हे आपण ऑपरेटर आत्ताच पाहिले. फक्त याच्या सुरुवात पुढे लागलेलं काय आहे? इज इक्वल टू. इज इक्वल टू म्हणजे काय? असाइनमेंट. म्हणजे इथे पहा, असाइनमेंट ऑपरेटर फक्त एकच आहे, त्याला म्हणतो आपण असाइन ऑपरेटर, असाइनमेंट. मग याच्या पुढे काय? प्लस इज इक्वल टू, मायनस इज इक्वल टू. म्हणजे थोडक्यात या ऑपरेटर मध्ये दोन ऑपरेटर आहेत. एक प्लसचं ऑपरेटर आहे आणि इज इक्वल टू ऑपरेटर आहे. प्लस ऑपरेटर आपण ऍडिशन साठी यूज करतो, इज इक्वल टू ऑपरेटर आपण असाइनमेंट साठी यूज करतो. ओके, आपण आता यांना काय करूयात? प्रॅक्टिकली कव्हर करूयात. तर असाइनमेंट ऑपरेटर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 असे 8 ऑपरेटर्स पायथॉन मध्ये आहेत पहा. तर वन बाय वन आपण एक एक ऑपरेटर आपण कव्हर करूयात. सगळ्यात अगोदर आता हा पूर्णच्या पूर्ण कोड मला कमेंट मध्ये टाकायचा आहे. हा पूर्णच्या पूर्ण कोड मला कमेंट टाकायचा आहे. तर प्रत्येक लाईनच्या सुरुवातीला तुम्हाला काय राईट करावं लागेल? हॅश. म्हणजे ही लाईन पूर्ण काय झाली? कमेंट मध्ये गेली. समजा ही लाईन तुम्हाला कमेंट टाकायची आहे, परत हॅश यूज करावं लागेल. ही लाईन कमेंट टाकायची आहे, परत हॅश यूज करावं लागेल. आता समजा तुमच्याकडे 6-7 लाईन्स आहेत म्हणून तुम्ही हॅश यूज करू शकता. पण जर समजा तुमच्याकडे 100-1000 लाईन्स असतील तर तुम्ही प्रत्येकाच्या सुरुवातीला हॅश राईट करत बसणार आहेत का? नाही. मग अशा वेळेस यूज करायचंय मल्टी लाईन कमेंट. मल्टी लाईन म्हणजे एकाच वेळेस सर्व प्रोग्राम कमेंट टाकायचा असेल तर 1, 2, 3 इथे 3 वेळेस सिंगल कोट आणि इथे परत 1, 2, 3. म्हणजे काय? ह्या कोट, हा कोट आणि हा कोट याच्या आतमध्ये जे काही तुम्ही राईट केलेलं आहे सर्वच्या सर्व कुठे जाणार? तुमचं कमेंट मध्ये जाणार आणि कमेंट आउटपुटला दिसत नाही, कमेंट आउटपुटला चेक होत नाही. इथे तुम्हाला आउटपुट येतोय काहीच आउटपुट येणार नाही. बिकॉज कमेंट इज नॉट एक्झिक्यूट, कमेंट इज नॉट चेक, कमेंट इज नॉट चेक बाय इंटरप्रेटर. ओके, सिंगल लाईन कमेंट साठी यूज करायचा हॅश आणि मल्टी लाईन कमेंट साठी यूज करायचा 3 वेळेस कोट. चला, तर पुढचा प्रोग्राम असाइनमेंट ऑपरेटर. समजा इथे मी राईट करतो a इज इक्वल टू 100. a इज इक्वल टू 100 या ठिकाणी मी राईट केला, किंवा a इज इक्वल टू 10. आता a ची व्हॅल्यू काय या ठिकाणी? 10. a ची व्हॅल्यू काय आहे? 10. असाइन केली 10 व्हॅल्यू मी कुणाला असाइन केली आहे? a ला. a ला असाइनमेंट ऑपरेटर, असाइन करणे, देणे. असाइन म्हणजे देणे. 10 व्हॅल्यू कुणाला दिली आहे मी? a ला. आता आपण पाहिलंय पुढचं ऑपरेटर a प्लस इज इक्वल टू 5. a प्लस इज इक्वल टू 5 आणि इथे मी काय करतो? आता प्रिंट करतो मी a ची व्हॅल्यू. आता लक्ष द्या, पहिलं ऑपरेटर इज इक्वल टू म्हणजे असाइनमेंट ऑपरेटर, प्लस इज इक्वल टू यामध्ये दोन ऑपरेटर आहेत. कोणकोणते? यामध्ये प्लस पण आहे आणि यामध्ये इज इक्वल टू पण आहे. मग अशा वेळेस तो काय करतो? दोन्ही ऑपरेटरचे काम करतो. तो सगळ्यात अगोदर प्लस करतो. काय करतो? सगळ्यात अगोदर
प्लस करतो आणि त्यानंतर तो इज इक्वल टू पण करतो. याचा अर्थ काय होतो, ए इज इक्वल टू ए प्लस 5, म्हणजे तो काय करतो, ए इज इक्वल टू ए प्लस 5. अगोदर ऍडिशन करणार आणि ऍडिशन केल्यानंतर तो काय करणार, उत्तराला असाइन करणार. समजा ऍडिशन, ए ची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू आहे 10, आपण इथे वरती घेतली 10, 10 अधिक 5, 10 अधिक 5 15, तर 15 व्हॅल्यू तो काय करणार, ए ला असाइन करणार. म्हणजे लक्षात घ्या, प्लस इज इक्वल टू यामध्ये तो दोघांचं काम करतो. तो ऍडिशनचं पण काम करतो आणि ऍडिशन झाल्यानंतर तो असाइनमेंटचं पण काम करतो. म्हणजे ज्या वेळेस मी आता इथे ए ची व्हॅल्यू प्रिंट करेल त्यावेळेस मला इथे ए ची व्हॅल्यू प्रिंट होणार आहे, सॉरी इथे आपल्याला सिंगल लाईन म्हणजे हॅश, पायथन मध्ये सिंगल लाईन म्हणजे हॅश. तर आउटपुटला काय प्रिंट होतंय तुम्हाला, 15. काय प्रिंट झाले तुम्हाला, 15. का, कारण ए प्लस इज इक्वल टू 5, ए प्लस इज इक्वल टू 5 म्हणजे काय, याचा अर्थ असा होतो, याचा अर्थ असा होतो की ए इज इक्वल टू ए प्लस 5, ए इज इक्वल टू ए प्लस 5. सॉल्व करा, ए ची व्हॅल्यू किती आहे 10 आणि 5, 10 अधिक 5 15, 15 व्हॅल्यू काय होणार, ऍडिशन झाल्यानंतर असाइन होणार. कुणाला, ए ला, कुणाला, ए ला. चला, माझा आवाज आणि जे काय मी तुम्हाला सांगतोय ते समजतंय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, माझी स्क्रीन तुम्हाला व्यवस्थित दिसतीये. ओके, चला पुढचं ऑपरेटर. आता एक काम करतो मी, याला टाकतो मी कमेंट मध्ये. आता इथे मी कमेंट टाकली, ही लाईन मी आता इथे हॅश, हॅश मी आता इथे यूज केला सगळ्यात सुरुवातीला. तर सगळ्यात सुरुवातीला यूज केल्यामुळे हॅशच्या पुढे जे काय मी राईट करेल ते सर्वच्या सर्व गेलेलं आहे कमेंट म्हणजे. ओके, चला आपण या ठिकाणी आता पुढचं ऑपरेटर घेऊयात. मी इथे राईट करतो पहा, ए मायनस इज इक्वल टू 5. सेम आता जे आपण यूज केलं सेम. आता याचा अर्थ काय, मायनस इज इक्वल टू, इथे परत दोन ऑपरेटर आले, एक मायनस ऑपरेटर पण आहे आणि इज इक्वल टू ऑपरेटर पण आहे. याचा अर्थ काय होतो, तो सबट्रॅक्शन पण करणार आणि असाइन पण करणार. अगोदर काय करणार, सबट्रॅक्शन, ए मायनस 5 म्हणजे ए मायनस 5, अगोदर वजाबाकी करणार आणि वजाबाकी केल्यानंतर तो व्हॅल्यू असाइन करणार. ए ची व्हॅल्यू काय आहे 10. आता याला सोडून द्या, याला सोडून द्या. ओके, हा, ए ची व्हॅल्यू काय आहे 10 मायनस 5, 10 मधून 5 गेले 5, म्हणजे अगोदर तो वजाबाकी करणार आणि त्यानंतर आलेलं उत्तर तो काय करणार, असाइन करणार. म्हणजे इथे ए ची व्हॅल्यू काय प्रिंट होईल मला 5, ए ची व्हॅल्यू काय प्रिंट होतीये 5. हे पहा, मी तुम्हाला इथे सांगतोय पण आणि जे काय मी तुम्हाला उत्तर येणार आहे ते उत्तर येतंय कसं हे तुम्हाला मी एक्सप्लेन करूनही सांगतोय की येणारं उत्तर हे 5 का येतंय, आलेलं उत्तर या ठिकाणी 15च का आलेलं आहे हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतोय. कारण यामध्ये दोन ऑपरेटर आहेत, एक मायनस पण आहे, इज इक्वल टू पण आहे. सेम त्याच प्रकारे पुढचं ऑपरेटर हे पहा, मी या ठिकाणी राईट करतो ए इंटू इज इक्वल टू 5. आता इथे काय होणार, इथे गुणाकार होणार. काय, ए इंटू 5, ए इंटू 5, अगोदर गुणाकार होणार, अगोदर काय होणार, गुणाकार. चला गुणाकार करा, 10 गुणिले 5, 10 गुणिले 5 गुणाकार होणार आणि आलेलं उत्तर परत काय होणार, असाइन होणार. म्हणजे काय, 10 गुणिले 5 50, म्हणजे अगोदर मल्टिप्लिकेशन होणार आणि आलेलं उत्तर त्याला असाइन होणार. दोन ऑपरेटर इंटू आणि असाइन. परत त्याला मी टाकतो कमेंट मध्ये. आता तुम्ही मला या ठिकाणी सांगा की उत्तर काय येऊ शकतं. लेस द, हा, ए स्लॅश 5 म्हणजे ए डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 5, ए डिवायडेड बाय ए इज इक्वल टू 5. तर मला सांगा इथे ए ची व्हॅल्यू काय प्रिंट होईल, मला ए ची व्हॅल्यू काय प्रिंट होईल सांगा. ए ची व्हॅल्यू या ठिकाणी मला काय प्रिंट होईल जर मी या ठिकाणी ते असं राईट करत असेल तर. याचा अर्थ काय, तो डिवाइड पण करणार आणि आलेल्या उत्तरला तो असाइन पण करणार. सांगा, मला सांगा ए ची व्हॅल्यू या ठिकाणी मला काय प्रिंट होऊ शकते, ए ची व्हॅल्यू मला या ठिकाणी काय प्रिंट होऊ शकते. अगोदर काय करणार, तो भागाकार करणार. काय भागाकार करणार, ए डिवायडेड बाय 5, अगोदर भागाकार करणार. म्हणजे काय, ए ची व्हॅल्यू काय 10, 10 भागिले 5, हा 10 भागिले 5, 5 दुने 10 म्हणजे ए इज इक्वल टू 2.
किती उत्तर येणार 2. किती उत्तर येणार 2. अगोदर भागाकार करणार आणि आलेलं उत्तरला तो असाइन करणार. म्हणजे ए ची व्हॅल्यू या ठिकाणी मला भेटणार 2.0. 2.0 पॉइंट मध्ये उत्तर आपल्याला भेटेल. ओके, आता पुढचं सांगा. याला टाकतो मी कमेंट मध्ये. सेम हेच a mod 5 is equal to 5. a mod is equal to 5. सेम तोच कन्सेप्ट. अगोदर काय होणार मॉड होणार आणि त्यानंतर आलेलं उत्तरला असाइन होणार. मग सांगा इथे a ची व्हॅल्यू मला काय भेटेल. इथे a ची व्हॅल्यू काय भेटेल सांगा. चुकलं तरी चालेल, प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. जे काय मी तुम्हाला शिकवतोय सांगतोय व्हिडिओ पूर्णपणे रेकॉर्ड होतोय. झालेल्या रेकॉर्डेड व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर पाठवून देतोय. एखादा टॉपिक समजला नसेल तर रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्ही परत एकदा पाहत चला. रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला मध्ये स्टॉप करता येतो, प्ले करता येतो, मागे घेता येतो. रेकॉर्डिंग व्हिडिओचा खूप फायदा होतो. ओके, सांगा मला या ठिकाणी काय भेटेल. ए मॉड, आता याचा अर्थ काय ए इज इक्वल टू ए मॉड 5 हा त्याचा झाला अर्थ. ए ची व्हॅल्यू काय आहे 10 मॉड 5. जर मी 10 ला 5 ने भाग दिला तर शिल्लक मॉड म्हणजे काय शिल्लक बाकी किती येणार आहे 0. 5 दुने 10 बाकी काय येणार 0. म्हणजे अगोदर या ठिकाणी मॉड फाइंड आउट होणार आणि त्यानंतर आलेलं उत्तर असाइन होणार. म्हणजे ए ची व्हॅल्यू या ठिकाणी काय प्रिंट होणार 0. ए ची व्हॅल्यू काय प्रिंट होते 0. ओके, चला हे ऑपरेटर लक्षात आले तुमच्या. हे ऑपरेटर असाइनमेंट ऑपरेटर, याला म्हणायचं असाइन ऑपरेटर. प्लस इज इक्वल टू, मायनस इज इक्वल टू, मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू, डिव्हिजन इज इक्वल टू आणि मॉड इज इक्वल टू असे ऑपरेटर्स तुमच्या लक्षात आलेले आहेत का. हे ऑपरेटर कशा प्रकारे काम करतायत यांचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला इथे राईट करून दिलेलं आहे. समजतंय. असं कुणी आहे का त्यांना समजत नाहीये, परत रिपीट करायचंय. बिंदासली तुम्ही मला मेसेज करू शकता की सर आम्हाला समजलं नाही, परत एकदा सांगा, मी तुम्हाला परत एकदा सांगेल. ओके, चला तर आपण या ठिकाणी पुढचे दोन ऑपरेटर म्हणजे कोणते. पुढचे दोन राहिलेले ऑपरेटर हे प्लस इज इक्वल टू एक्सपोनेंट इज इक्वल टू अँड फ्लोर डिव्हिजन इज इक्वल टू. सेम याचं काम पण तेच आहे. जसे आता हे काम करतात ना सेम त्याच प्रकारे. हे पहा मी राईट करतो ए फ्लोर डिव्हिजन बाय 5. फ्लोर डिव्हिजन इज इक्वल टू 5. फ्लोर डिव्हिजन इज इक्वल टू 5. तर फ्लोर डिव्हिजन म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो ए इज इक्वल टू ए फ्लोर डिव्हिजन 5 म्हणजे डबल स्लॅश 5. हा, आता डबल स्लॅश करतो काय, ए ची व्हॅल्यू 10 डबल स्लॅश 5. आता आपण शिकलोय डबल स्लॅश काय करतोय पॉइंट नंतरची व्हॅल्यू रिमूव्ह करतोय. म्हणजे 10 ला जर मी 5 ने भाग दिला तर उत्तर किती येत होतं इथे मला 2.0 आलतं. तर फ्लोर डिव्हिजन काय करेल पॉइंट नंतरची व्हॅल्यू रिमूव्ह करेल. म्हणजे ए मध्ये फक्त काय स्टोअर करेल तो 2. तुम्हाला माहितीये सिंगल स्लॅश काय करतो पॉइंट सोबत व्हॅल्यू आणतो. डबल स्लॅश काय करतो पॉइंट नंतरची व्हॅल्यू रिमूव्ह करतो. म्हणजे इथे 2.0 च्या ऐवजी मला इथे फक्त काय भेटेल 2. म्हणजे तो फ्लोर डिव्हिजन करणार आणि आलेलं उत्तर तो परत असाइन करणार. चला तर आपला 2 आन्सर भेटतंय का चेक करा. आपल्याला 2 आन्सर या ठिकाणी भेटलेलं आहे. त्यानंतर पुढचं आता हे तुम्हाला मी सांगत नाहीये, शेवटचा आन्सर तुम्ही मला सांगा समजतंय का नाही, आउटपुट येतोय का नाही. ओके, हा मला सांगा इथे ए ची व्हॅल्यू मला काय प्रिंट होईल सांगा बरं. ए पॉवर इज इक्वल टू 5. अगोदर सगळ्यात अगोदर मिनिंग काय ए इज इक्वल टू ए डबल स्टार 5. आता डबल स्टार म्हणजे काय, डबल स्टार म्हणजे पॉवर. डबल स्टार म्हणजे पॉवर म्हणजे काय ए इज इक्वल टू ए म्हणजे काय 10 टू द पॉवर 5 10 टू द पॉवर 5. सांगा बरं मला या ठिकाणी उत्तर काय भेटेल. ए ची व्हॅल्यू या ठिकाणी मला काय भेटेल 10 टू द पॉवर 5 म्हणजे 10 ला 10 ने किती वेळेस गुणाकार करायचा आहे 5 वेळेस. 10 ला 10 ने किती वेळेस गुणायचंय 5 वेळेस. करा बरं कॅल्क्युलेशन करा आणि मला कमेंट मध्ये आन्सर द्या की या ठिकाणी मला आन्सर काय येऊ शकतं.
करा ना, तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असेल, मोबाईल असेल, नोटबुक असेल. कस काय 100 कस काय आन्सर येईल वैष्णवी? 10 गुणिले 10 5 वेळेस करायचंय. करा ना. 100 1 2 3 4 4 गुणिले 10 म्हणजे एकावर 5 शून्य. एकावर 5 शून्य बरोबर आहे का? एकावर 5 शून्य यायला पाहिजे. 1 2 3 4 5. पाहूयात आपण एकावर 5 शून्य येत आहेत का? हा, येत कमेंट मध्ये टाकलंय एकावर 5 शून्य. एकावर 1 2 3 4 आणि 5. समजतंय? म्हणजे ज्या वेळेस आपण असाइनमेंट ऑपरेटर आणि अरिथमॅटिक ऑपरेटर आपण इथे एकत्र करतोय. अरिथमॅटिक ऑपरेटर, असाइन ऑपरेटर, अरिथमॅटिक असाइन. त्यावेळेस आपण काय करतो? समजा प्लस इज इक्वल टू मध्ये अगोदर बेरीज करतो, मग असाइन करतो. अगोदर वजाबाकी करतो, मग असाइन करतो. गुणाकार करतो, मग असाइन करतो. भागाकार करतोय, मग असाइन. अगोदर मॉड्युलस, मग असाइन. फ्लोर डिव्हिजन, मग असाइन. एक्सपोनेंट आणि मग असाइन. याचा अर्थ असा होतोय. तर हे झाले तुमचे असाइनमेंट ऑपरेटर. इज इक्वल टू, प्लस इज इक्वल टू, मायनस इज इक्वल टू, मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू, मॉड इज इक्वल टू, फ्लोर डिव्हिजन इज इक्वल टू अँड एक्सपोनेन्शियल और पॉवर इज इक्वल टू. असे असाइनमेंट ऑपरेटर समजलेत? हे असाइनमेंट ऑपरेटर समजलेत? उत्तर कशा प्रकारे आलंय हे सुद्धा तुम्हाला क्लिअर होतंय? मेसेज करून सांगा. सर्वांनी मेसेज करा. असाइनमेंट ऑपरेटर सर्वांना क्लिअर झालेले आहेत का? कारण पुढे जाऊन आपण टेस्ट घेणार आहोत आणि त्या टेस्ट मध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे किंवा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. त्यावेळेस तुम्हाला एक्झाम्पल्स काय करायचे? सॉल्व्ह करायचे. आपण टेस्ट घेत असतो त्यावेळेस तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करावे लागतात. ओके, चला. तर प्रोग्राम तुम्हाला राईट करून घ्यायचा असेल तर प्रोग्राम या ठिकाणी राईट करून घ्या. ओके, तर आज आहे आपल्या डेमो लेक्चरचा 5वा दिवस. मी परत एकदा सांगतोय 5 डेमो लेक्चर्स या ठिकाणी आज कंप्लीट झालेले आहेत. इथून पुढे जर तुम्हाला बॅच पुढे कंटिन्यू करायची असतील, ऑलरेडी काही विद्यार्थ्यांनी बॅच त्यांची सुरू आहे, बॅच ते चालू आहे. ज्यांनी समजा आता नवीन विद्यार्थी आहेत आणि ज्यांना वाटतंय बॅच पुढे कंटिन्यू ठेवायची आहे, त्यांनी मला एक मेसेज करा. तुम्हाला मी एक नवीन ग्रुप मध्ये ऍड करतो आणि इथून पुढच्या लेक्चरची लिंक असेल, रेकॉर्डेड व्हिडिओ असतील, नोट्स असतील, त्या सर्व अपडेट तुम्हाला नवीन ग्रुप मध्ये भेटणार आहेत. आजचा दिवस म्हणजे मी इथेच थांबतो. 5 डेमो लेक्चर्स आज इथे आपले पूर्ण झालेले आहेत. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. पण मला सर्वांनी एकदा मेसेज करा, तुम्हाला मी नवीन ग्रुप मध्ये ऍड करतो आणि हा प्रोग्राम तुम्ही प्रॅक्टिकली करून पहा. जर काही अडचण, प्रोग्राम रन होत नसेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम येतोय, मला मेसेज करा. तुमचं काय चुकतंय, कुठे चुकतंय हे सर्व मी तुम्हाला समजावून सांगतो. ओके, चला. तर आजचा दिवस मी इथेच थांबतो. उद्या रविवार आपल्याला सुट्टी राहील. लेक्चर होईल आपलं डायरेक्टली मंडेला संध्याकाळी 7:30 वाजता. चला.